नमस्कार, मी नेहा पाटील. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या पेपर फुटीच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर शहरातील वाल्मी नाका परिसरात विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करून ती नव्याने फक्त TCS अधिकृत केंद्रावरच लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात लावण्यात आलेले SIT चौकशी तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी रायगडमधील मराठा समाज आक्रमक. नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्यांशी ओबीसीचा काही संबंध आहे का याची चौकशी झाली पाहिजे. नवनीत यांचे पती आमदार रवी राणा यांची मागणी. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झाला. हा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाटखेड येथे आज सकाळी घडला. प्रणिती शिंदे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाटखेड येथील मराठा समाज बांधवांनी गावभेट दौऱ्याला विरोध करत बैठकीत राडा केला. यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. मार्च महिना सुरू झाला. उन्हाची चाहूल लागू लागल्याने नागरिक आता थंड पेय पिण्याकडे वळत आहेत. लिंबू सरबतीची मागणी वाढू लागली आहे, तर बाजारात आता लिंबाचे भाव देखील वाढले आहेत. किरकोळ बाजारात लिंबू 140 ते 150 रुपये किलोने विक्री होत आहे. लिंबाच्या वाढलेल्या भावामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांकडून विमा मिळावा म्हणून झालटापाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. परंतु आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोणत्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळेच आज शेतकऱ्यांनी पीक विमा कार्यालयासमोर गाजर दाखवा आंदोलन केले. विश्व हिंदू परिषद व करणी सेनेच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणी संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी व कत्तलखाने बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बोरगाव मेघे येथील गिट्टी खदान परिसरातील 25 वर्षापासून राहणाऱ्या नागरिकांना पट्टे देण्याच्या मागणीसाठी मनसेने वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र कैलासनगर नांदेडच्या वतीने महाशिवरात्र निमित्त 5 दिवसीय 12 ज्योतिर्लिंग दर्शन व शिवदर्शन चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज रोजी जुना मोंढा ते शासकीय ITI शिवाजीनगर समोर विष्णू कॉम्प्लेक्सच्या बाजूला काळा सेठ यांच्या जागा स्थळापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये खासदार हेमंत पाटील, त्यांच्या पत्नी राजश्री पाटील ह्या देखील सहभागी होत्या. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.